छोटा सा रिवॉर्ड है आपके लिए। जरूरी नहीं है कि हर कोई जीते, एफर्ट्स बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होते हैं और इन्होंने पूरे दिखाए। थैंक यू सो मच एंड कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू सो मच मैन, थैंक यू सो मच सर। होप यू आर एंजॉइंग। थँक्यू, धन्यवाद. जबरदस्त मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूला असेल SK स्पोर्ट्स महागिरी, तर दुसऱ्या बाजूला पूर्वेश सरनाईक 11. SK स्पोर्ट्स वॉन्ट इट टॉस and elected to सौरभ field सर के first. लिए विशाल जादव मराठी के लिए 2000 का यहाँ पे रिवॉर्ड है, राइट? तो मैं उन्हें भी बुलाना चाहूँ। तो यहाँ पे ये ओनर ऑफ वीवी पैंथर है हमारे साथ, जो 2000 रुपीज का रिवॉर्ड दे रहे हैं। मैं बुलाना चाहूंगी प्लीज। सो जो भागे हैं ये लास्ट रन लेने के लिए, हाँ, लेकिन जो लास्ट में ये भागे हैं ना, इनके सामने को मतलब बुलडोजर भी आ जाता, इन्होंने मार देना था बुलडोजर को, लेकिन आज बहुत लगा कि नहीं। इट वाज अमेजिंग। ओके, तो इनके लिए 2000 रुपीज है, ये हमारी तरफ से, सर की तरफ से। आप कुछ बोलना चाहेंगे? सर बोलते ही नहीं है, स्टेज पे आते ही चले जाते हैं। कोच सेमीफिनाले चले गए, नहीं आप क्यों नहीं बोलते? मैं चाहती हूँ कि आप प्लीज कुछ तो बोलिए। अभी किससे शर्माते हैं? नहीं, आज शर्माना नहीं है सर। नहीं, सब प्लेयर अच्छे खेले, सब टीम ने अच्छे से प्लेइंग करके सब, मतलब लास्ट तक इतना टफ मैच हो चुका था, पर अच्छा खेला। विवेक शेलार जी ने गाइडेंस अच्छा किया उनको और टीम जीत गई। थैंक यू उनको। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। थँक्यू डीजे. सर्वांचं सहर्ष स्वागत. 6व्या मॅचच्या दिशेने काय जबरदस्त बॅटिंग चेतन पावसकर यांची मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेला अपील होते मैदानामध्ये. यस, शेवटच्या क्षणाला अपील उचलून धरले आणि फिंगर गोज मोठा गडी गारत फलंदाज चेतन पावसकर बाद. थँक्यू. SK स्पोर्ट्स महागिरी, तुमचा 12वा खेळाडू अजूनही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाहीये. सर काय पेनल्टी आहे? यस, पेनल्टी आहे. 2 धावांची पेनल्टी SK स्पोर्ट्स महागिरीला लावली आहे. ट्वेल्थ मॅन. यस, कमिटी मेंबर आहेत. कमिटी मेंबरला विचारून आपण डिसिजन घेतलाय. सर काय आहे? यस, सगळे संघ आपलेच आहेत म्हणून पेनल्टी दिली जात नाही, कारण की आपण सगळ्यांना ऍडजस्ट करतो. परंतु एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे, त्यामध्ये तुम्हाला 12th मॅन असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मोठ्या खेळाडूची सुरुवात ही मित्रांनो 12th मॅन म्हणून झाली. जर तुम्ही मुंबईचा वॉटर बॉय फरदीन खाजी यांचा विचार केला तर त्यांची सुरुवात देखील 12th मॅन म्हणूनच झाली. आणि आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक जबरदस्त खेळ फरदीन खाजी यांचा आपण पाहतो. त्यामुळे 12th मॅन राहणं अशी कोणती वाईट गोष्ट नाही आहे. कोणाला कमीपणा वाटतो तर असं काही नसतं मित्रांनो. मैदानामध्ये योग्य ती मॅच ही 12th मॅनलाच माहीत असते ती कशा पद्धतीने चालते. यावेळेला पायावरती टाकलेला चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न असेल, डायरेक्ट हिट झाला असता तर मात्र काहीतरी बाद बनू शकली असती. परंतु एक लेग बाईटच्या स्वरूपामध्ये मात्र धाव ऍड होते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. 12 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत होते चेतन पावसकर, परंतु त्यांना मात्र थोडंसं शांत केलं. चेतन आईर आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती. सामना करतील आता स्ट्रायकिंग एंड वरती इम्रोज खान. इम्रोज यांच्यासाठी टाकलेला चेंडू खोल टप्प्याचा, पुन्हा एकदा एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट. प्रयत्न तर खूप चांगला केलं होतं थ्रो करण्याचा, परंतु पुन्हा एकदा बचावलेत. या एकेरी सिंगलने मात्र धावसंख्या पुन्हा पुढे सरकते. एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 14 धावा. एस टीजे. सुंदर आयोजन, सुंदर नियोजन, काय जबरदस्त मॅचेस आपल्याला ह्या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या पूर्ण स्पर्धेचे आयोजक असतील, त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र असतील, सर्वांचं खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी आहे. खास करून या स्पर्धेसाठी ज्याने विशेष सहकार्य दिलंय. प्रमोद दामले, इम्रान, इमू, फरमान खान, त्याचबरोबर प्रथम, तेज, जिशान काली, आयाज बेग, या सर्वांचं उल्लेखनीय कामगिरी आहे. आऊ यांच्या माध्यमातून देखील खूप चांगली कामगिरी आम्ही पाहिली आहे या पूर्ण स्पर्धेसाठी. कारण की ही जी पूर्ण आपण टापटीपपणा पाहतोय, या सर्व टापटीपपणाचं श्रेय नक्कीच आयोजकांना देखील जातोय आणि त्याचबरोबर आऊ यांना देखील जातोय, कारण की आऊ यांची मेहनत बोलते. तर बॅट जाऊयात मॅचच्या दिशेने. दुसरं षटक मार्गस्थ. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती मोही स्टार्क, बिहारचा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. ऑल इंडिया आयकॉन म्हणून आलेत या ठाणे नगरीमध्ये, ज्याला तलावांचं शहर मानलं जातं. आणि या नगरीमध्ये काय जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलाय. पाहूयात ह्या मॅच मध्ये कशी कामगिरी करतायत. यावेळेला पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट करायचा होता. बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने मात्र या षटकाची सुरुवात झाली आहे आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला मोही स्टार्क यांच्या माध्यमातून. ताडपैकीचा कौल एसके स्पोर्ट्स महागिरी या टीमने जिंकलाय आणि फुल क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पाहूयात हा निर्णय किती सार्थ ठरतोय येणाऱ्या 5 षटकांमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा हा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कल मध्ये. चेंडूची फेकी होईल तोवर मात्र एक धाव कंप्लीट. स्ट्राइक रोटेड होते. स्ट्राइक एकेरी सिंगलने मात्र धावसंख्या 15 धावा. 15 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा मोहित स्टार्क रुस्तमजी एंड कडून सज्ज. नुकताच दादोजी कोंडदेव स्टेडियम वरती आपण प्रेसिडेंट कप पाहिला आणि त्या प्रेसिडेंट कप मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार, जी थार गाडी होती त्याचा पुरस्कार मोहित स्टार्क यांनाच देखील गेला होता. आणि आज मात्र ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला एसके स्पोर्ट्स महागिरी या टीम मध्ये आपले कामगिरी करताना पाहायला. यावेळी देखील चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, शरीरापासून दूर ठेवतायत फलंदाजांच्या. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. येतोय डॉट बॉल. स्ट्रायकिंग वरती आहेत बॅटर रोहित मांजरेकर. हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. रोहित, चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण ठाणे वॉर्ड क्रिकेटमध्ये पाहिलाय. परंतु पाहूयात ह्या मॅच मध्ये कशी कामगिरी करतायत. यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. यष्टीरक्षक क्विक आहेत, लगेच चेंडूवरती आले, आपली जागा आपली पोझिशन घेतली आणि बोलतायत की डोंट मूव्ह. जर तुम्ही मूव्ह झालात तर मी त्रिफळा उद्ध्वस्त करेन थ्रो करून. असं चित्र मात्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. चांगलं यष्टीरक्षण. बाबू, संतोष काशीद आमचे कमिटी मेंबर्स देखील आहेत आणि त्यांनाच आपण पाहतोय यष्ट्यांच्या मागे. तर बॅट पुढील चेंडू. यावेळेला देखील काय चेंडू टाकलाय, परंतु मागे पहा काय क्षेत्ररक्षण होतंय. ओ, आपल्या संघासाठी 3 धावा अडवल्यात, इथे वाचवल्यात. खरोखरच उल्लेखनीय कामगिरी. परंतु अपील झाली, पंच थोडीशी विचार विनिमय करतायत दोघांमध्ये. पाहूयात. ह्या प्रसंगी आमच्या दर्शकगृहामधून सामने पाहणारे आमचे मित्र श्री गणेश सोनकर आणि साई कापडणे यांना विनंती की दोन्ही मान्यवरांनी कृपया स्टेजवर यावं. गणेशजी, साई सेठ, आपण व्यासपीठावर यावं आणि आमचा बहुमान वाढवावा. नेहमी आमच्या समवेत
असणारे गणेशजी आणि साई कापडणे यांना विनंती आपण परंतु व्यासपीठावर यावं. मैदानामध्ये काय झालं पहा, चेंडूला चॉप करायचा होता, चेंडू लिडिंग एज थोडासा चेंडू ब्रश झाला बॅटला, परंतु शॉर्ट थर्डमॅन मध्ये काय झेल टिपलाय सूरज म्हात्रे यांच्याकडून, मात्र हा झेल कंप्लीट केला आहे. फलंदाज बाद. रोहित मांजरेकर थोडेसे स्ट्रगल करत होते, परंतु थोडासा दबाव देखील होता, कारण की वारंवार चेंडू डॉट येत होते. मोहित स्टार्क त्यांच्या नावाप्रमाणेच खेळ करताना पाहायला मिळत आहेत. ऍक्शन देखील पहा तशाच पद्धतीचे आहे. ऑस्ट्रेलियाचे आपण स्टार्क देखील पाहतो, तशीच काहीतरी वेगळी आगळी वेगळी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. म्हणूनच मोहित स्टार्क या नावाने प्रसिद्ध आहे ते गोलंदाज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना आशिष यादव यांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. शेवटचा बॉल या षटकातील. सुरुवात तर दमखम दाखवली होती बॅटिंग टीमने, परंतु दुसरं षटक पूर्णपणे SK स्पोर्ट्स महागिरीच्या बाजूने राहिलंय. पाहूयात शेवटचा बॉल. यावेळेला पहा गती परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा थोडासा बाहेर जातोय. शेवटच्या क्षणाला फिंगर रोल केले होते या चेंडूवरती गोलंदाज मोहित याने, आणि बघता बघता हे षटक देखील समाप्त झालंय. धावसंख्या आपण पाहू शकतो धावफलकावरती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु या ओव्हरमध्ये काय घडलंय, पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा आल्या होत्या, आणि या षटकामध्ये फक्त 14 धावा आल्या होत्या, आणि ह्या षटकामध्ये फक्त 1 धावा खर्च केली. काय गोलंदाजी केली आहे मोहित स्टार्क यांनी, पूर्णपणे आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय. मी नेहमीच ऑल इंडिया आयकॉन म्हटलं की एक कमिटमेंट असते, आणि ती कमिटमेंट मात्र दाखवली, आणि एक यशस्वी षटक आपण मोहित स्टार्क यांच्या माध्यमातून पाहिलं. परंतु इथे आता थोडंसं गेअरअप करावं लागेल. पूर्वेश सरनाईक 11 टीमला कमी लेखून चालणार नाहीये. त्यांना देखील माहिती आहे कमबॅक कशा पद्धतीने करायचा. लीग मॅचेस मध्ये या संघाने पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघांना अक्षरशः मैदानाची धूल चाटली होती, हे देखील आपल्याला विसरून चालणार नाहीये. तसाच कमबॅक पुन्हा एकदा सुपर 8 मध्ये करावा लागेल, कारण की ही मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. जर तुम्हाला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं आहे तर तुम्हाला एक चांगली धावसंख्या धावफलकावरती लावावी लागेल. पाहूयात येणाऱ्या 3 षटकांमध्ये कशी कामगिरी होते. इम्रोज खान आहेत मैदानामध्ये, पूर्णपणे दारोमार या संघाचं इम्रोज खान वरती आता आलंय, आणि जबरदस्त बॅटिंग आता इम्रोज खान यांना करावी लागेल. मागच्या मॅच मध्ये अर्धशतक देखील लगावलं होतं. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, अपील होतीये, बॅटची घेतली आतली कडा, आणि इम्रोज खान यांचा खेळ समाप्त. थँक्यू डीजे साऊंड. तुम्ही नक्कीच खूप चांगले सॉंग्स तुमच्या माध्यमातून वाजवताय, परंतु एक विनंती आहे, कारण की आपण YouTube लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. त्यामुळे आम्हाला आमचे जे कॉमेंटेटर आहेत त्यांना फॉलो करून तुम्ही म्युझिक वाजवा, कारण की आपल्याला जेव्हा सॉन्ग वाजतो तेव्हा तो आपल्याला म्यूट करावा लागतो. त्यामुळे विनंती आहे, आमचं थांबल्यानंतर तुम्ही कंटिन्यू करा. धन्यवाद. कारण की तुम्हीच आहात. गोलंदाजी ट्रॅक वरती विनय पवार आमचे माय गेस्टचे प्रोप्रायटर आहेत, ज्याच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप देखील केली गेली आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, परंतु थोडक्यात बचावले तर संतोष बाबू चित्याच्या चपळाईने मात्र ह्या चेंडूवरती गेले होते. अगदी एक पाऊल थोडेसे दूरवरती राहिले, परंतु चांगला प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एकेरी धावेने धावसंख्या धावफलकावरती 16 धावा. विनय पवार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज.
समोर सामना करतील बॅटर यावेळेला लोफुटा चेंडू बॅटच्या पुन्हा एकदा लिडिंग एज यष्टीरक्षकाकडून चेंडू उडवण्याचा प्रयत्न होता कारण की त्यांच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु चेंडू नो मॅन्स लँड मध्ये राहिलाय. काय गोलंदाजी करतायत विनय पवार. आमच्या मायगेसचे प्रोप्रायटर देखील आहेत आणि एक स्वतः चांगले खेळाडू आहेत. लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या दर्जाचं विनय पवार खेळतात. मागच्या वर्षी इंजुरी होती परंतु ती इंजुरी सामोरे गेले, पुन्हा एकदा कमबॅक केला आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स यंदाच्या हंगामामध्ये राहिलाय विनय पवार यांचा. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची आटली कडा, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल सुटला. काय होतंय, मला वाटतंय गोलंदाज, बॅटर आणि यष्टीरक्षक हे तिघेच मैदानामध्ये खेळतायत. एक धाव घेतली, एकेरी धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होईल. 18 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ बाकी. या षटकातील कमबॅक करावा लागेल पूर्वेश सरनाईक 11 टीमला. चांगली बॅटिंग, मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेला फुल टॉस, त्याच्यावरती मात्र आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय, चेंडू खाली, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुटलाय झेल. थँक्यू. चेक या चेक पूर्ण ओव्हरची चेक, जर चेक. आपण चेक सुरुवातीपासून पाहिलं तर चेक चेक. पूर्णपणे आज आपल्या व्यासपीठावर सन्माननीय आमचे मित्र गणेशजी दरेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत कमिटी अध्यक्ष निखिलजी बुरजुडे यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. गणेशजी दरेकर सर यांनी आपली वेळ दिली आपल्याला आणि या स्पर्धेचे घटक झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन. त्याचबरोबर आम्हाला सतत कायमचे खास आपले मित्र गणेश सेठ, गणेश चुळकर आणि त्याचबरोबर साई कापडणे आमचे मित्र यांचं स्वागत. निखिलजी बुजुडे यांचे खास मित्र आज त्यांनी भेट दिली. मान्यवरांचं स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स प्लीज. यस, कंटिन्यू करायचं बंटी सर. ओव्हर टू कॉम बॉक्स टू अमर. येस, थँक्यू. आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान करणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार ह्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. अतिथी देव भव ही आमची टॅगलाईन आहे. तर लो फुल टॉस चेंडू कव्हर्स मध्ये खेळलेत, गॅप मध्ये चेंडू, चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. आमचे मित्र राहुल पालांडे यांना विनंती, आपणही व्यासपीठावर येऊन आश्रयस्थ व्हावं. राहुलजी पालांडे सर, आपणही व्यासपीठावर यावं आणि आमचा बहुमान वाढावा प्लीज. ओ टू अमर. प्रीतम बारी ऑल इंडिया आयकॉन म्हणून खेळण्यासाठी आलेत आणि पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला चौकार मोहित स्टार्क यांच्या लगावलाय. तर पुढील चेंडू, यावेळेला खोल टप्प्याचा चेंडू, प्रॉपर यॉर्कर, ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचं मात्र काही टायमिंग होताना पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट चेंडू मात्र फलंदाजांवरती दबाव टाकण्याचं काम करणार आहे कारण की धावसंख्या आपण स्कोर कार्ड वरती पाहू शकतो. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आहे. चौथं षटक मार्गस्थ.
मोहित स्टार्क यांचं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फोर्स केलाय चेडूला. लॉंग ऑफ मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगला पिकअप अँड थ्रो. धावा मिळतील फक्त आणि फक्त एक. संघ थोडासा अडचणीत आहे. पूर्वेश सरनाईक 11 हा संघ, कारण की लीग मॅचेस मध्ये आम्ही पाहिलं तिन्ही मॅच त्यांनी झटपट सेकंड इनिंग मध्ये फिनिश केल्या होत्या. पहिली मॅच ही मला वाटतं 4 षटकांमध्ये फिनिश केली, दुसरी 2.5 ओव्हर मध्ये, तिसरी ओव्हर देखील 2 षटकांच्या आतमध्येच फिनिश केली होती. परंतु तोच संघ थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. शेवटच्या क्षणाला फुटबॉल खेळला जातोय राहुल कश्यप यांच्याकडून. 2 धावा कंप्लीट करतायत. क्रिकेट हा खेळ असाच आहे मित्रांनो, नेहमी काहीतरी आपल्याला नवीन देण्याचं काहीतरी काम करतं, काहीतरी नवीन शिकवण्याचं काम करतं. अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे आहे क्रिकेट. तुमच्या आमच्या आवडीचा खेळ म्हणजे आहे क्रिकेट. आणि तोच क्रिकेटचा खेळ आज आपण ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 च्या माध्यमातून पाहतोय, अनुभवतोय, एन्जॉय करतोय. आणि ही आजची शेवटची रात्र आहे या स्पर्धेची. यावेळेला कुठं बॉल पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पूल करायचा होता. गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू आहे, परंतु यावेळेला मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. प्रीतम आशिष यादव आहे स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंगला प्रीतम बारी. आशिष यादव यांच्या बॅटमधून मात्र हा फटका आलाय. आता आशिष बॅटिंग करावी लागेल. आशिष याला 31 धावा, शेवटचा बॉल. 50 ते 55 धावा धावफलकावरती लावाव्या लागतील. एक चांगलं टार्गेट उभं ठेवावं लागेल, कारण की SK स्पोर्ट्स महागरी देखील संघ तेवढ्याच ताकदीचा आहे. जर 50+ धावसंख्या लावली तर नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एकदा बिगिट केलाय. कव्हर्स मध्ये उडवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. एक धाव तर अतिशय वेगाने घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, दूरवरून फेकी चांगली आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीयेत. षटक क्रमांक 14 देखील समाप्त. धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचली आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित आता 6 चेंडूंचा खेळ बाकी. पाहूयात या हाणामारीच्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजांवरती दिली जाते SK स्पोर्ट्स महागरी या टीम कडून. तेहतीस धावा धावफलकावरती. या जर कमीत कमी 6 चेंडूंमध्ये 15+ धावा देखील जरी घेतल्या तरी देखील एक चांगलं टार्गेट स्कोर कार्ड वरती लागेल, यात मात्र शंका नाहीये. कारण की पूर्वेश सरनाईक 11 टीम कडे देखील चांगली गोलंदाजी आहे. स्वतः प्रीतम बारी आहेत, ऑल इंडिया आयकॉन, त्याचबरोबर ठाणे आयकॉन इम्रोज खान आहेत. म्हणजेच गोलंदाजांचा भरणा त्या संघाकडे देखील आहे. अनेक कित्येक वर्षाचा टेनिस पटलावरती व्यावसायिक संघांमध्ये खेळण्याचा एक्सपिरियन्स नक्कीच त्या संघाकडे आहे. म्हणजे एक जबरदस्त मॅच आपल्याला नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळतं. प्रतिस्पर्धी संघाकडून SK स्पोर्ट्स महागरी क्रिकेट टीम कडून आपल्याला चेतन पाहायला मिळतील. त्याचबरोबरीने ठाण्याचे वंडर बॉय राहुल कश्यप इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. मोहित स्टार्क पाहायला मिळतील. तो देखील एक जबरदस्त संघ आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक एक सिंगलच घेऊन समाधान राहावं लागेल. राहुल कश्यप गोलंदाजी मार्ग वरती आहेत आणि योग्य त्या टप्प्यावरती मात्र पहिला चेंडू टाकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकले 34 वरती. आता एका तुक्काने काही होणार नाहीये. प्रत्येक चेंडूला तुम्हाला चौकार षटकारामध्ये डील करावी लागेल. पाहूयात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेला स्टेप वाढवून खेळले समोरच्या दिशेने. चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय खणखणीत सिक्सर. थँक्यू. आशिष यादव नाव आहे माझं.
चौकार षटकार लगावणं काम आहे माझं. हेच काम मात्र मैदानामध्ये आशिष यादव करताना पाहायला भेटत आहेत. 2 पावलं पुढे आली आणि सरळ मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या बाहेर मात्र हा चेंडू फेकून दिला आणि धावसंख्या झटपट पुढे सरकवली आहे 40 या धावसंख्येवरती. अशाच फटक्यांची गरज आहे आता येणाऱ्या चेंडूंवरती. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरापासून दूर ठेवला आहे. प्रीतम बारी यांना स्ट्राईक हवी आहे आणि यस आशिष यादव मात्र ही विकेट कॉम्प्रोमाइज करतायत. रनआउटची विकेट. धक्का क्रमांक 4 फलंदाज बाद. आणि आताच असं व्यक्तिमत्व जे ठाणे शहराची ओळख आहे, आपल्या सर्वांचे लाडके सन्माननीय खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब यांचं आगमन या क्षणी व्यासपीठावर होत आहे. मान्यवरांचं तमाम ठाणेच्या क्रिकेट खेळाडू आणि रसिकांतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. संसदरत्न पुरस्कार प्राप्त ठाण्याचं असं व्यक्तिमत्व ज्यांचं वक्तृत्व आणि नेतृत्व श्रेष्ठ असे शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे सन्माननीय खासदार माननीय श्री नरेशजी मस्के साहेब यांचं आगमन यावेळी व्यासपीठावर. मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू. शेवटचं षटक मार्गस्थ आपण पाहू शकतो टीव्ही स्क्रीनवरती. ठाण्याची आन बान शाम माननीय सन्माननीय नरेशजी मस्के साहेब आपण यांना पाहतोय टीव्ही स्क्रीनवरती. यावेळेला देखील ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल. एकेरी सिंगलने मात्र स्ट्राईक आता मात्र रोटेट होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 41 वरती 43 यस 43 वरती. थोडंसं लेट आपण स्क्रीनवरती अपडेट होत आहे. शेवटचा बॉल आहे. जर हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेले तर मात्र 50चा आकडा गाठू शकतो बॅटिंग करणारा संघ. पाहूयात समोर आहेत बॅटर जिशान तर गोलंदाज राहुल कश्यप सज्ज होत आहेत. ओ यावेळेला समोरच्या दिशेने जिशान चेंडूला उडवतायत परंतु काय झेल पकडलाय. फलंदाज बाद. मोहित स्टार्क. खेळ समाप्त. धावसंख्या 5 गडी बाद 43. जिंकण्यासाठी 44 धावांचा पाठलाग आता करायचा आहे तो SK स्पोर्ट्स महागिरी या टीमला. नक्कीच दुसऱ्या डावामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे देखील आपण ऐकणार आहोतच, परंतु जाऊयात टॉस बॉक्स मध्ये आणि आहेत तिथे आमच्या लेडी अँकर मिस दिवा. थँक्यू डीजे. मी आपली लेडीज अँकर यांना विनंती करेन कारण की बौद्ध कॅप्टन आय रिक्वेस्ट दोन्ही कर्णधारांनी व्यासपीठावर यावं. दोन्ही कर्णधार यांनी व्यासपीठावर यावं. आपण सन्माननीय माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक करणार आहोत पुढच्या महत्त्वपूर्ण सामन्याची. तरी दोन्ही कर्णधारांनी कृपया मुख्य व्यासपीठावर यावं अशी त्यांना मी विनंती करतो. दोन्ही संघनायक बौद्ध कॅप्टन अमर तिकडून त्यांना जरा पाठवा इथे. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण व्यासपीठावर यावं. आपण सन्माननीय खासदार माननीय श्री नरेशजी मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते या महत्त्वपूर्ण सामन्याची नाणेफेक करणार आहोत आणि आपल्या लेडीज अँकर यांनी व्यासपीठावर यावं. दिवा मॅम प्लीज कम ऑन द स्टेज.
So would the captain please come on the stage? हा सर्व क्रिकेटपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आणि प्रेरणास्तोत्र म्हणून ज्यांना आपण ओळखलं जातं ते आपले लाडके खासदार आणि ठाणे शहराच्या प्रत्येकाला ज्यांची ओळख आहे आणि जनसेवक नायक नेतृत्व वक्तृत्व ज्यांचं श्रेष्ठ आम्हा सर्वांना एका माळेमध्ये बरोबर ओणार सूत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते सन्माननीय माननीय श्री नरेशजी मस्के साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मी दोन्ही कॅप्टन्स प्लीज कम फॉरवर्ड. ओके ओके दोनों साइड दिखा दिए आपने सर. हु इज गोना टेक द कॉल? आप ले रहे हैं कॉल? ओके सर. ओके सो व्हाट आर यू गोना चूज? फील्डिंग करूँ हमें. कोई आपने स्ट्रेटजी बनाई है फील्डिंग चूज करने के लिए? इतने सीरियस लग रहे हैं पहले तो आप. नहीं स्ट्रैटेजी मतलब अभी टारगेट सेट करके बाद में हम लोग चेस करने को ट्राई करेंगे. ठीक है, आपको लगता है कि आप रन्स बनाएंगे धड़ाधड़? हाँ बनाएंगे रन. ओके दोनों टीम्स यहाँ पे प्लीज कैप्टन्स हाथ मिला लेंगे एक दूसरे से. ओके बेस्ट ऑफ लक टू बोथ द टीम्स. मे द बेस्ट टीम. आपसे सर मैं 2 मिनट बात करना चाहूंगी. आपको कैसा लग रहा है एग्जैक्टली ये एक्सपीरियंस जो आईपीएल को टक्कर दे रहा है, राइट? हम लोग बहुत अच्छा Hello. ऑर्गनायझेशन आहे. खूप चांगल्या पद्धतीने या खेळाचं आयोजन केलेलं आहे. निखिल बुडजुडे आणि आमचे मित्र अभिजित यांनी मिळून चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे आणि टेनिस क्रिकेटला खरंच खऱ्या अर्थाने चांगले दिवस आलेले आहेत. खेळाडूंना चांगले दिवस आलेले आहेत आणि त्यापेक्षा मी महत्त्व देईल की आमच्या ठाण्याचे खेळाडू यांना संधी देण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. कभी कभी आप मराठी भी बोलो. ये महाराष्ट्र है, मराठी सीखो. तो मुझे आती है हिकड़े थांबा आणि होय मैं सीख रही हूँ हाँ, धीरे धीरे. तो जिसको मराठी आता है उसको भी ज़्यादा ये नहीं, खेल मैं सीख है. रही हूँ. मराठी आप मुझे हिंदी आती है लेकिन मेरी महाराष्ट्र में सब मेरे जो ये प्लेयर्स है उसमें 90% मराठी प्लेयर्स होंगे. 10% जिनको मराठी नहीं आते उनको मराठी भी आनी चाहिए. हो, हाँ मैं जवाब दे रही हूँ मराठी में हो. सो मैंने सीखा. थैंक यू सो मच सर. इट वाज लवली टॉकिंग टू यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा साहेबांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने आणि सहकार्याने या स्पर्धेचं आयोजन आपण ऐकूया आता कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मधुर आवाज. वळूया ग्राउंडकडे, मैदानाकडे. ओव्हर टू कॉम बॉक्स. धन्यवाद. होते दुसऱ्या डावाची सुरुवात. पहिला बॉल इम्रोज ओव्हर द विकेट. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पण त्याच्या रीच पासून बॉल थोडा लांब लँड झालाय त्यामुळे सावधानी म्हणून त्यांनी लांब राहणं स्वीकारलं. पहिल्या बॉलवरच इम्रोजने विकेट मिळवण्यासाठी डाव टाकला होता पण सुदैवानं राहुल कश्यप बचावलेले आहेत. राहुलच्या सोबतीने चेतन आहिर हे 2 फलंदाज तुम्हाला सुरुवात त्याला पाहायला चेक मिळते. चेक. मी विनंती करीन आपले उपाध्यक्ष अभिजितजी पवार साहेब यांनी कृपया व्यासपीठावर यावं, संपर्क साधावा. अभिजितजी पवार साहेब प्लीज. आपण आहेत आजूबाजूला कुठे आहेत म्हणून आवाज ऐकत असाल तर प्लीज लवकर यावं. थँक्यू. ओव्हर टू कॉम बॉक्स. चेतन आहेर स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल, पुढच्या बॉलवर डॉट. इम्रोज जोपर्यंत गोलंदाजी करण्यासाठी अवेलेबल आहे तोपर्यंत फलंदाज सुद्धा वेळ बघून खेळ साधतील. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 1:44 लक्ष ठेवलंय. पुढचा बॉल ड्राईव्ह केलंय आउटसाइड एज. बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 1 धाव मिळते. चेतन आहेर यांचं सुद्धा खातं खुललेलं आहे. राहुल कश्यप यांचं खातं खुललेलं आहे पण इम्रोजने चांगली सुरुवात या दुसऱ्या डावाच्या पहिल्या षटकात दिलेली आहे. 44 धावा त्यांना रोखायच्या आहेत. त्यामुळे प्रत्येक षटकामध्ये इकॉनॉमिकल राहणं
हेच बंधनकारक होऊन बसलेलं आहे टीम पूर्वेश सरनाईक 11 या संघासाठी. ध्येय लक्षात ठेवावं लागेल या स्पर्धेत जिंकण्याचं. बॅटची आउटसाइड एज बॉल शॉट थर्ड मॅनला. सावधान अप्रोच राहिले आहे आतापर्यंत राहुल कश्यपचा. या सामन्यामध्ये काहीही घडण्याची शक्यता आहे. वाटतोय तितका सोपा सामना नाहीये. दोन्ही संघांकडे प्रभावी पर्याय आहेत एकमेकांना रोखण्यासाठी. कॅप्टन आपल्या अनुभवाचा कस लावतोय. आतापर्यंत इम्रोजचं हे षटक चांगलं राहिलंय पूर्वेश सरनाईक 11 संघासाठी. बॉल येत आहे मिड ऑफला. मागे सरकून बॉलला जज करायचंय पण अंदाज बांधला होता पण ते काय बॉल पर्यंत पोहोचू नाही शकले. इम्रोज सातत्यानं आपला अनुभव काय आहे ते दाखवतोय. विकेट मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतोय. क्षेत्ररक्षक सुद्धा जीवाचं रान करतायत बॉल गॅदर करण्यासाठी पण सुदैवानं फलंदाज बचावतायत. सुरुवात SK स्पोर्ट्सची. आतापर्यंत 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5 धावा जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 25 चेंडू 39 धावा. पुढचा बॉल बॅकफुटला बॅलन्स केलं. पाय घट्ट रोवले खेळपट्टीशी आणि कट करण्याचा प्रयत्न होता पण शेवट सुद्धा इम्रोजच्याच नावानं झालेला आहे. जशी सुरुवात या षटकाची सिंगलने आणि शेवट या षटकाचा डॉटने पहिल्या षटकाचा केस जमलाय आणि जरी विकेट नाही मिळवली पण इम्रोजच्याच नावावर हे षटक राहिलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता 39 ची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 39 धावा. चला पहिला बॉल डिलिव्हर झाला या डावाचा. नऊ वाजून 41 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. पर्याय खूप आहेत पण पर्याय म्हणून कोणीच पुढे येत नाही. अशा वेळेला तुम्हालाच तो प्रयत्न करावा लागतो. आणि पाहूया आता थोडी चर्चा झाली. इम्रोज तर स्वतःचा पर्याय वापरून झालेले आहेत आणि आता आयकॉनने गोलंदाजी करून दबाव वाढवावा तीच धारणा इम्रोजची आहे आणि त्याचमुळे इम्रोजने लगेचच कुठलाच विचार न करता प्रीतम बारीच्या हातात चेंडू सोपवलाय. प्रत्येक षटक महत्वाचं आहे. जितकी सुरुवात चांगली राहील जितकं इकॉनॉमिकल गोलंदाज राहील जितकी पकड मजबूत करता येईल तो प्रयत्न पूर्वेश सरनाईक 11 संघाच्या एकूण खेळाडूंचा आणि त्यातल्या त्यात नेतृत्व मिळालंय इम्रोजचं. पण राहुल कश्यप आणि चेतन आहेर हे सुद्धा एक अनुभवी आणि प्रतिभावंत फलंदाजांचे रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत. प्रतिभा दोन्ही फलंदाजांकडे ठासून भरलेली आहे पण हा सामना महत्वाचा आहे. पहिले 2 उपांत्य फेरीचे सामने हे शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहायला मिळाले. मागचा सामना तर 1 बॉल 2 वर आला. त्यामुळे हा सामना सुद्धा तसाच होईल अशी अपेक्षा आहे. प्रेक्षकांना जे काय पाहिजे ते त्यांना पाहायला मिळते. त्यांचा पैसा वसूल झाला पाहिजे. रविवारचा दिवस जर ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग साठी त्यांनी राखून ठेवलेला आहे तर मग त्यांना त्यांच्या मनासारखं क्रिकेट पाहायला मिळालं पाहिजे. आणि आतापर्यंत संध्याकाळपासून तसेच सामने त्यांना पाहायला मिळत आहेत जे शेवटच्या मोमेंट पर्यंत त्यांना खेळवून ठेवतात ज्या ठिकाणी ते बसलेले आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका. टायमर चालू आहे लक्षात घ्या. कुठल्याच सूचनेचा विचार केला जाणार नाही. प्रीतम बारी पंचांच्या डावीकडे ओव्हर द विकेट स्ट्रायकर सेंडला राहुल कश्यप फॉलो करण्याचा प्रयत्नच केला नाही. राहुल कश्यपचा हा ऑकवर्ड स्टान्स खूप कमी वेळा पाहायला मिळतो. त्यांची मुवमेंट खेळपट्टीवर चांगली आहे पण आता त्यांनी कुठलीच फूट मुवमेंट नाही केली. फक्त बॅटस्विंगचा फायदा त्यांनी घ्यायचं ठरवलं पण इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलचं नाही झालं. सुरुवात या षटकाची सुद्धा डॉट बॉलने. क्रॉस बॅटेड खेळले. शॉट ऑन पोल. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. प्रॉपर पोझिशन सेट केले इम्रोजने. ज्या ठिकाणी बॉल जाऊ शकणार आहे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात ठेवलेले आहेत. ही मॅच्युरिटी आहे इम्रोजची आणि प्रीतम बारीची. आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ या डावाला संपलाय. SK स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 44 धावांचा पाठलाग करताना 8 धावा. जिंकण्यासाठी 22 चेंडू आणि 36ची गरज 38ची गरज. फुल टॉस मिस केलाय. बॉल जातोय लॉंग लेगला ट्रॅव्हल होतोय धीम्या गतीनं. तोपर्यंत एकदा पूर्ण झाली. सेकंडचा कॉल दिला गेलाय आणि सेकंड सुद्धा कंप्लीट केली पण मी म्हणेन की चेतन आहेरने मौका गमावलेला आहे. ज्युसी फुल टॉस होता आणि ज्युसी फुल टॉस वर सुद्धा त्यांना संपर्क बनवताना यालाच म्हणतात प्रेशर. तुम्ही कितीही मोठं क्रिकेट खेळलेलं असा मैदानात पोहोचल्यानंतर तो दबाव तुमच्या खेळण्याच्या शैलीवर दिसेलच आणि तोच दबाव दोन्ही संघातील खेळाडूंच्या खेळण्याच्या शैलीवर दिसतोय. स्कोर जातोय तो म्हणजेच 8 वर. ओ अपरकट क्षेत्ररक्षक गलीचे
त्यांचा रीच मध्ये कमी येतोय. या डावातला पहिला चौकार आतापर्यंत पकड मजबूत होती, पण हा चौकार येतोय, धावफलकाला आकार देतोय, स्कोर जातोय 12. ट्वेल्व रन्स विदाउट लॉस आफ्टर 1.4. 44चं लक्ष आहे, त्यापैकी 12 झालेत. जिंकण्यासाठी आता आव्हान थोडंसं सोपं करण्याचा प्रयत्न चेतन आहेरने केलेला आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, थोडासा रूम मिळाला, त्या रूमचा फायदा उचलून त्यांनी गली झोनमध्ये थोडंसं लेट खेळलं आणि लेट खेळल्यानंतर तो फायदा झालेला आहे. पॉवर प्ले खेळताना सुद्धा एक तत्व आहे आणि त्या तत्वावर काम चेतन आहेरचं योग्य राहिलंय. पुढचा बॉल प्रीतम बारी ऑन साईडला फक्त बॉलला ढकललंय. स्क्वेअरलेलं क्षेत्ररक्षक आहेत, जास्त काही मोठा इंटेंट नाहीये, त्यांना फक्त षटक सुरू ठेवायचं, प्रत्येक बॉलवर धावा आणायच्या आहेत आणि त्याच प्रयत्नांमध्ये आतापर्यंत चेतन आहेर यशस्वी ठरलेला आहे. राहुलकडे जाते स्ट्राईक, एकदा वाढते, धावसंख्या पोहोचते 13 वर. शेवटचा एक बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. जिंकण्यासाठी अजून 31 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 19 चेंडू 31 ची गरज. रफ अँड टफ कॉन्टेस्ट. कोण ठरेल बेस्ट आणि कोण गाठेल सेमीफायनल, त्यासाठी हा संघर्ष दोन्ही संघांचा. ड्राईव्ह केलंय, दोन क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल सीमारेषा पार, एकच मारलाय, सॉलिड मारलाय, राहुल कश्यपचा चौकार. चौकार येतोय, दोन षटकांचा खेळ संपतोय, धावसंख्या पोहोचते 17 वर. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज. 18 बॉल 27 हे इक्वेशन आज दुसऱ्यांदा तुम्हाला पाहायला मिळालेलं आहे. या अगोदर कुंकाई, शितलाई, विठावा यांना हे इक्वेशन फेस करावं लागलं होतं आणि तेव्हा सुनीतने ते 2 धावांचं षटक हाताळलं होतं. आता पाहूया या महत्वाच्या सामन्यामध्ये पूर्वेश सरनाईक 11 संघाकडून गोलंदाज स्पेल कंटिन्यू करण्यासाठी येतोय इम्रोज खान. या षटकाचं गांभीर्य, या षटकाचं महत्व, या सामन्याचं महत्व, या स्पर्धेचं महत्व तुम्हा आम्हा सर्वांना ठाऊक आहे. मागच्या वर्षी जे काही प्राप्त नाही करता आलं, या वर्षी प्राप्त करायचंय, त्यासाठी पूर्ण वर्षभर ती मेहनत घेतली, ऑक्शन मध्ये संघ बांधला आणि त्यानंतर आता लीग स्टेज क्लिअर केल्यानंतर क्वार्टर फायनल सुद्धा क्लिअर करून पुढच्या फेरीत जाण्यासाठी हा संघर्ष या दोन संघांच्या दरम्यान पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, गली आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये 30 सेकंडच्या बाहेर आपण पाहिलं तर वाईड ऑफ लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्ह पॉइंट ला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, बाकी ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक 30 सेकंडच्या बाहेर. फुल टॉस स्वीप करण्याचा प्रयत्न होता पण इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप असंच म्हणजे अशोदा सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, सेकंड सुद्धा कंप्लीट केली जाईल. स्ट्रायकर साइडला थ्रो. आणखीन एक फुल टॉस वाया घालवलेला आहे. नेमकं झालंय तरी काय चेतन आहेरला, इतके सोपे मौके तो सोडतोय, धावा मिळतात ही वेगळी गोष्ट आहे, पण 2 फुल टॉस मिस केलेत चेतन आहेरने या डावामध्ये. हिमरोज प्रयत्न करतोय कसा विकेटचा शोध घेता येईल. हे 2 फलंदाज डोकेदुखी वाढवत आहेत. मला माझा अनुभव पणाला लावायचा आहे, मला माझी व्यावसायिकता जोपासायची आहे, मी संघासाठी खास का आहे, माझ्यावर संघ मालकाने विश्वास का ठेवला आहे ते दाखवायचं आहे. इम्रोजचा पुढचा बॉल कट केलंय पण क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंटला. मार्जिन ऑफ एरर 0 आहे पूर्वेश सरनाईक 11 या संघासाठी, कारण त्यांचं पहिल्या डावातील फलंदाजीचं तंत्र थोडंसं गडबडलं, म्हणूनच त्यांना फक्त 5 षटकात 43 धावा बनवता आल्या. म्हणून आता या दुसऱ्या डावामध्ये मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागेल. जितकं चांगलं देता येईल तितकं द्यावं लागेल, संघासाठी चांगलं काम करावं लागेल. स्कोर 20. फुल लेंथ बॉल इनसाइड आउट. आता बघा नियंत्रण चुकलं, आक्रमकता दाखवली आणि त्याचा भुर्दंड बसला. पहिला फलंदाज एसके स्पोर्ट्सचा राहुल कश्यप होतोय बाद. इम्रोजच्या खात्यात विकेट. परिस्थितीचा सामना करण्यासाठी नेहमी तयारीत राहा आणि तीच तयारी आता पूर्वेश सरनाईक 11 संघाच्या 19 सदस्यांची आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये नियंत्रण ठेवलं होतं राहुल कश्यपने, नियंत्रणाचा बांध तुटला आणि त्यानंतर ते एक्स्ट्रा कव्हरला झेल देऊन बाद झालेत आणि एसके स्पोर्ट्स संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. कारण राहुल कश्यपकडून आणखीन जास्त धावांची अपेक्षा होती पण ती अपेक्षा त्यांनी पूर्ण नाही केली आणि त्यांना रिप्लेस करताना मैदानाच्या आतमध्ये संतोष काशीद हे 3रा क्रमांकावर पाहायला मिळतात. मागच्या पर्वात त्यांना बेस्ट विकेट कीपर आणि
बेस्ट विकेट किपर तो मागच्या पर्वात राहिला होता आणि आता त्याहून पलीकडे जायचा विचार नक्की त्याचा असेल आणि याच डावामध्ये त्यांनी खूप चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा त्यांच्या कॅप्टनला आहे. आणि मागच्या डावामध्ये विकेट किपिंग करताना त्यांनी पूर्णपणे बॉडीचा वापर करत असताना एक कॅच आणि एक रनआउट मिळवण्यासाठी आपले प्रयत्न दिले होते. निखिलजी बुडजडे साहेब आदरणीय खासदार नरेश मस्के साहेबांशी चर्चा करतायत. ही चर्चा तरुणांच्या भविष्यातील विकास कामांसाठी असेल, ठाणे जिल्ह्यातील विविध अडचणींना सोडवण्याची असेल. हे खूप महत्त्वाचं आहे कारण नेहमीच विकासाचाच मुद्दा आदरणीय निखिलदादा बुडजडे यांच्या लक्षात असतो आणि म्हणूनच क्रिकेटचं हे माध्यम पण पुढील भविष्यातील कामांना वेग देण्यासाठी ती चर्चा चालू आहे. बॉलचा वेग वाढवलाय, बॉल थोडा खाली ठेवलाय आणि म्हणूनच या बॉलवर संतोषचा मोठा फटका खेळण्याचा जो मानस होता तो गडबडलेला आहे. येतोय आणखीन एक डॉट बॉल. हे षटक आतापर्यंत फक्त आणि फक्त राहिलेलं आहे एका धावेचं कारण सुरुवात झाली होती एक्स्ट्राजने. धावसंख्या पोहोचते 20 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24 धावांची. बॉल शिल्लक आहेत 14. पुढचा बॉल 14-24. रिव्हर्स स्वीप खेळले, क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटला. मग अशा वेळेला रिव्हर्स स्वीप खेळणं तितकं फायद्याचं नव्हतं पण तरी सुद्धा अटेम्प्ट घेतला संतोष काशीदने. 1 मिळते. स्लो अँड स्टेडी स्कोर कार्ड चालू आहे. शेवटच्या षटकावर जाण्याची शक्यता पुन्हा एकदा वाढलेली आहे. प्रेक्षकांचा कल असाच होता की सामना लवकर संपेल पण इम्रोज जर तुमच्या संघामध्ये आहे तर 2 षटकं तुमच्या बाजूने जाण्याची शक्यता वाढते आणि आतापर्यंत तेच काम इम्रोजने केलंय. पहिलं षटक इम्रोजचं फक्त 5 धावांचं होतं आणि या षटकात सुद्धा त्यांनी फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे कॅप्टनी भूमिका त्याला का मिळालंय त्याचा प्रारूप त्याने दाखवलंय. ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला फॉलो करून खेळण्याचा प्रयत्न पंच तटस्थ भूमिकेत आहेत आणि लगेच फलंदाजांनी चान्स घेतलाय DRS. पाहूया तो DRS यशस्वी होईल की तो वाया जाईल. जाऊया आपण tenniscricket.in च्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये अर्थात वॉर रूम मध्ये. चला हा फेअर बॉल आहे. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटका समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 21 धावा आणि आवश्यकता आता पुढच्या 12 बॉल्स मध्ये 23 धावा. 18 चेंडूत 21 बनवल्यात आणि आता 12 चेंडूत 23 धावा बनवायच्या आहेत. आता सामना दोन्ही संघांसाठी समान झालेला आहे. आता पाहूया या महत्त्वपूर्ण पुढच्या 10 मिनिटांमध्ये कोणता संघ बाजी मारतोय. जेव्हा तुम्ही अपेक्षांवर खरे उतरता तेव्हा तुम्ही कॅप्टनच्या विश्वासास पात्र ठरता. कॅप्टनची 2 षटकं तर पूर्ण झालेली आहेत आणि आता पुढची 2 षटकं हाताळण्यासाठी जबाबदारी कोण घेईल ते आपण पाहणार आहोत. आणि 4थ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर बॉलर येतोय अविनाश येतोय. प्रीतम बारीचं षटक यशस्वी राहिलं. इम्रोजची 2 षटकं यशस्वी राहिली. म्हणजेच जे काम आयकॉनला जे काम कॅप्टनला करायचं होतं ते काम त्यांनी केलेलं आहे. 2 षटकं हाताळून 7 धावा खर्च करताना 1 विकेट आणि 6 डॉट्स असं बॉलिंग अनालिसिस आपण इम्रोज खानचं स्कोर कार्डवर पाहतोय. पण पाहूया आता पुढची 2 षटकं महत्वाची आहेत. थोडा वेळ वाट पाहिली होती खरं तर संतोष काशीद आणि चेतन आहेरने. पण पाहूया वाट पाहण्याची वेळ संपली आहे का की वेळ तशीच राहते. वेळेवर खेळ बदलला तर तुमचा फायदा होतो. पाहूया या षटकात असं पाहायला मिळेल का. ड्राईव्ह केलंय स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी केला प्रतिकार. 100% कमिटमेंट आता क्षेत्ररक्षकांची सुद्धा पाहायला मिळते. या टाळ्या तुम्हाला कुठेच विकत मिळणार नाही. तुमचा चांगला खेळ झाला तर तुमच्या चांगल्या खेळासाठी प्रेक्षक टाळ्या शिट्या वाजवतील आणि तेच काम आता पूर्वेश सरनाईक 11च्या क्षेत्ररक्षकाने केले. लॉंग ऑफला रोहित मांजरेकर यांनी तो बॉल अडवलेला. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम केलंय. या षटकाची सुरुवात सिंगलने ऑन साइडला पुल केलंय. बॉलला गुल केलंय. आपलं मार्केट आपणच तयार करायचं. चेतन आहेरचा षटकार. षटकार खेचून आता या सामन्यामध्ये आम्ही वरचढ आहोत तेच दाखवण्याचा प्रयत्न चेतन आहेरचा आहे. स्कोर पोहोचतोय 28 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 16 धावांची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 16 धावा. शॉर्ट ऑफ लेन बॉल आणि त्या बॉलवर ताकद लावून
बॉलला लपेटले, स्वाईप करताना मिड विकेटला खेळले. पुलचा स्ट्रोक जबरदस्त राहिलाय. ताकद तर ऑलरेडी चेतनकडे आहे आणि मागच्या 15 मिनिटात त्यांनी तो अनुभव सुद्धा प्राप्त केला. खेळपट्टी कशी खेळते हे त्याला कळलंय. पण पाहूया आता या पुढच्या 4 बॉलवर प्रतिकार अविनाश यादवचा पाहायला मिळेल का, कारण इम्रोजने विश्वास ठेवलाय. अविनाशवर तो विश्वास टिकवण्याचा खेळ द्यावाच लागेल. कॅप्टन जर तुमच्यावर भरोसा ठेवतोय तर तुमच्या कामगिरीचा ठसा तुम्हाला स्कोर कार्डवर लावायचा आहे आणि पाहूया आता तो लावला जाईल का. 10 चेंडू 16 धावा. हृदयाची धडधड वाढते. हा क्षण खूप महत्वाचा आहे. चांगला बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता. अपील करण्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं. पंच लगेच निर्णय देतील किती लेग वाईज आहे. ऑप्शनच्या बाहेर सरळ सरळ इम्पॅक्ट आहे. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वळते धावसंख्या पोचते 29 वर. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 15 धावांची गरज. गणित सोडवण्याची पद्धत योग्य असली तर मग उत्तर अचूक येते. पद्धत चुकली तर मग उत्तर सुद्धा किती शोधा ते शोधता येत नाही. पण आतापर्यंत दोन्ही संघांनी चांगलीच पद्धत वापरले. फुल टॉस बॉल संधी होती. लॉंग ऑनला ट्रॅप होता. फुल टॉस कॅन बी डेंजरस आणि फलंदाज संतोष काशीचा खेळ झेल देऊन संपला. खेळात कधीच अंडू नसतो. एकदा बाद झालं तर मग बाद होऊन परतावं लागतं. एक फुल चूक होती. फुल टॉसवर आक्रमकता दाखवण्याची गरज होती का, संतोष स्वतःला तो प्रश्न विचारतील. कारण फ्लड लाईट क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही मला फुल टॉसला खेळायचं आहे तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी युटिलाइज करावी लागते. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक खेळता अशा वेळेला तर तुम्हाला जास्तच हॅलो लक्ष मनीष द्यावं सर, लागतं स्ट्रोकवर. बाईट सुरू आहे, प्लीज जरा स्टॉप द कॉमेंट्री.
अ, चला 8 पाहिजे 8 पाहिजे. ओके ओके. स्कोरबोर्ड अपडेट करा. 6 बॉल 8. चला स्कोर कार्ड अपडेट होईल. 6 चेंडू 8 धावा. चला सहा चेंडू जिंकण्यासाठी 8ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येतोय या शेवटच्या महत्वाच्या षटकासाठी. जय गणेश ओव्हर द विकेट. बॉल लो राहिलाय. सुरुवात चांगली झाली या षटकाची. असा हा सामना संपणार नाही. दोन्ही संघांना तो परमोच्च क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे. संघर्ष प्रत्येकाला करायचंय. ह्या जगात संघर्ष या शब्दाला महत्व नाहीये तर संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे. आणि इम्रोजने विश्वास ठेवलाय जय गणेशवर. आणि जय गणेशचा पहिला बॉल येतो डॉट. 5 चेंडू 8. मोहित स्टार्क इनसाइड आउट. स्ट्रोक फसलाय. क्षेत्ररक्षक आलाय. बॉल सीमारेषा पार. क्रिकेटच्या स्पर्धेत चुकीला माफी नाही. सिक्सर. रिप्ले मध्ये पाहू शकतोय सर्वजण स्तब्ध झालेत. पूर्वे सरनाईक 11चा एकूण एक सदस्य स्तब्ध झालेला आहे. मोहित स्टार्कला बाद करण्याची सुवर्ण संधी जय गणेशने बनवली पण कॅच सुटला रे सुटला. पण बॉल सुद्धा सीमारेषेच्या बाहेर लँड झालेला आहे. एक क्षण जय गणेशने पूर्णपणे जबाबदारी या षटकाची घेतली होती. हे षटक मी माझ्या नावावर करेन त्यासाठी त्याने प्रयत्न केला होता. पहिला बॉल डॉट आला होता. त्यानंतर कॅच ड्रॉप षटकार आणि स्कोर जातोय 42. अजूनही निराश होण्याची गरज नाहीये. जय गणेशला मी जवळून ओळखतो. जय गणेशकडे ती कॅपॅसिटी आहे प्रेशर ॲब्झॉर्ब करण्याची. दबाव हा शब्द जय गणेशच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. दबावाचा अभाव त्याच्याकडे आहे. आणि पाहूया ती मॅच्युरिटी या पुढच्या 4 बॉलवर जय गणेशची पाहायला मिळते का. मागे काय झालंय त्या गोष्टीचा विचार न करता पुढे काय करायचंय ते लक्षात घ्यायचंय. 4 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय. पहिली धाव वेगाला पूर्ण केली. सेकंड साठी प्रयत्न केले जातील का तर नाही. 3 चेंडू जिंकण्यासाठी 1ची गरज. मोहितने सुद्धा जबाबदारी स्वीकारली. या घटनेकडे व्यवस्थित पाहिलं. आता जर मी गडबड केली तर नुकसान मोठं होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी फक्त बॉलला प्लेस केलं. सिंगल कंप्लीट केली. बॉल आता बाकी आहे 3. आवश्यकता 1 धावेची. जिशान सातत्याने चर्चा करतोय. ती मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. तू करू शकतो. तुला करायचंय. तुझ्यामुळे संघ सेमीफायनल जाऊ शकतो. ही भावना रुजवावी लागेल. आणि पाहूया जय गणेश त्या संधीला कशा पद्धतीने वापरतोय. वर्षभरातून एकदाच हिरो बनण्याची संधी येते आणि जय गणेश तशी कामगिरी आपल्या संघासाठी पूर्वे सरनाईक 11 साठी करतोय का. पुढचा बॉल 3 चेंडू 1ची गरज. क्रॉस बॅटेड षटकार खेचण्याचा केला होता इरादा. सामना संपवण्याचा पूर्ण केला वादा. सामना जिंकलाय एसके स्पोर्ट्स. हॅलो आणि डीजे एक मिनिट. डीजे आज या स्पर्धेमध्ये डीजे 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 स्टॉप प्लीज. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व सन्माननीय खासदार संसदरत्न पुरस्कार प्राप्त खासदार माननीय नरेशजी मस्के साहेब
यांनी आज या स्पर्धेला भेट देऊन आज ठाणेकर सर्व जे क्रिकेटपटू आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप, प्रेमाचा आशीर्वाद. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष श्री निखिलजी बुरजुडे यांच्या शुभ हस्ते माननीय खासदार नरजी मस्के साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आणि सन्मान केला जात आहे. आपण पाहू शकता प्रत्येक क्षेत्रात आणि मिळवणुकीकरीन मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या महत्त्वपूर्ण सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा माननीय खासदार नरजी मस्के साहेब यांच्या हस्तेच प्रदान करण्यात यावा. ती एक गोड आठवण आणि त्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये फार मोठा ती घटना असते की साहेबांच्या हातून त्यांना हा पुरस्कार दिला जावा. मी विनंती करेन मॅन ऑफ द मॅच मॅच पुरस्कार वितरण करण्यासाठी माननीय खासदार नरजी मस्के साहेब यांना विनंती करेन की त्यांनी प्रेझेंटेशन एरिनामध्ये यावं. हां ओके सो टाइम फॉर मैन ऑफ द मैच. यहाँ पे सबसे पहले मैं बुलाना चाहूंगी हमारे गेस्ट को जो कि है मिस्टर नरेश मस्के साहिब जी को. प्लीज टू कम ऑन द टॉस बॉक्स बिकॉज यहाँ पे ये जो मैच था बहुत ही ज्यादा